will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 24. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 24. ढकल हळूहळू. या इथं ठेव. अरे 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 उचल वर उचल वर उचल. ठेव खाली ठेव. आज चिंटू आणि चिंगीच्या घराला रंग देण्याचं काम चालू आहे. तुमच्या घरालाही कधी कधी रंग देतात ना. आज इथे काय काय होतंय ते ऐकूया तरी. ते कपाट काय जड असेल. येस, इट इज हेवी. ई तो बघ उंदीर. उंदीर कुठे बघू. वेअर इज द रॅट. कशाला हवंय. पळून गेला ते बरं झालं. आय डोंट लाईक रॅट्स. आय लाईक रॅट्स. मग तुला झुरळं पण आवडतात का. डू यू लाईक कॉक्रोचेस. झुरळ मला नाही आवडत. आय डोंट लाईक कॉक्रोचेस. ई तो बघ उंदीर तिथे गेला. हिट द रॅट. मारा मारा त्याला. हा भित्री का म्हणून मारायचं. बघ पळून गेला. भित्री यू वर शाउटिंग. हिट द रॅट. यू वर क्राईंग. I was not crying. I was not shouting. यू वर शाउटिंग. Now you are shouting. ए चला रे बाजूला व्हा. मध्ये मध्ये नका येऊ. पण आम्हाला मदत करायची आहे. जा बरं पळा. इथे लहान मुलांसाठी काही काम नाही. जा तुमच्या आईला विचारा. जा. आई please give us some work. We want to help. हो, खूप काम आहे तुमच्यासाठी. हे बघा, स्वयंपाकघरात रंग देऊन झालाय. सगळी भांडी जमिनीवर पडली आहेत. ती धुवून तुम्ही जागेवर लावाल. हो आम्ही लावू. चिंटू, you like rats? Aren't you scared? स्कॅर्ड. नो आय एम नॉट स्कॅर्ड. घाबरायचं काय. माझ्या एका मित्राकडे उंदीर आहे. तो त्याला खिशात घालून शाळेत घेऊन येतो. ई कसला गोंडस दिसतो माहितीये. खारी सारखा दिसतो. हिज हेअर इज सॉफ्ट अँड हिज नोज इज पिंक. ई I don't like rats. I like cats and dogs. आपल्या घरात नको हा पाळलेला उंदीर. ऐकणाऱ्यांनो, तुम्ही कधी पाळलेला उंदीर बघितलाय. आत्ता चिंटू म्हणाला हिज हेअर इज सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे मऊ. बरं, आता चिंटू आणि चिंगीच्या घरात पुढे काय होतंय ते ऐकूया. पाल ऐकू येतंय. पाल आहे. Yes, it's a lizard. Look up there on the wall. येस अ बिग लिझर्ड. ऐकणाऱ्यांनो, भिंतीवर चालणाऱ्या पालीला तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. पालीला म्हणायचं लिझर्ड. चिंटू, चिंगी, झालं का तुमचं आवरून. हो हो होत आलं. आवर पटपट. अरे, अजून काहीच झालं नाही. आई मगाशी आम्ही एक उंदीर पाहिला. अ बिग रॅट. Oh, a rat. Where was the rat? He was behind the big cupboard and Chingy was shouting, "Hit him! Hit him! Hit him!" She was scared. I was not scared. I just don't like rats. And then there was a lizard. Oh, a lizard? Where was the lizard? It was on the wall. बरं, पण मग तुमच्या कामाचं काय? What were you doing? आम्ही उंदराबद्दल आणि इतर प्राण्यांबद्दलच बोलत होतो. Yes, we were talking.
We were not working. हा मग आता कामाला लागा बघू पटपट. बाहेरच्या खोलीतलं रंग लावण्याचं काम होत आलंय. पटपट आवरा बरं. सगळं सामान लावून मग रात्रीचा स्वयंपाक करायचंय. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. Where was the rat? उंदीर कुठे होता? It was behind the cupboard. Who was shouting? कोण ओरडत होतं? Chingy was shouting. What was Chintu doing? चिंटू काय करत होता? He was laughing. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आत्ताच तुम्ही 3 प्रकारचे प्रश्न ऐकले. Where was the rat? म्हणजे उंदीर कुठे होता? Where म्हणजे कुठे? Who was shouting? म्हणजे कोण ओरडत होतं? Who म्हणजे कोण? What were you doing? तू काय करत होतास? What म्हणजे काय? आज मी तुम्हाला मराठीत एक गोष्ट सांगणार आहे आणि मग त्या गोष्टीवर इंग्रजीत प्रश्न विचारणार आहे. तुम्ही इंग्रजीत उत्तर द्यायचं. आधी नीट ऐका हं. एकदा गणेश नावाचा एक मुलगा झाडावर बसला होता. झाडाखाली त्याची बहीण गौरी खेळत होती. पुन्हा ऐका. एकदा गणेश नावाचा एक मुलगा झाडावर बसला होता. झाडाखाली त्याची बहीण गौरी खेळत होती. आता घंटा वाजली की एकेका मुलाने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत द्यायचं. Who was sitting on the tree? Ganesh was sitting on the tree. Good. आता दुसरं मूल. इंग्रजीत उत्तर दे. What was Gauri doing? Gauri was playing. Good. आता दुसरं मूल. Where was Gauri playing? Gauri was playing under the tree. बरोबर उत्तर दिलं का? पाठ संपल्यानंतर टीचर तुम्हाला अशीच लहानशी गोष्ट मराठीत सांगतील आणि मग हू, व्हॉट, वेअर हे शब्द वापरून प्रश्न विचारतील. तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या. पण आता पाठ संपण्यापूर्वी मागच्या पाठात ऐकलेलं गाणं शिकूया. मागच्या पाठातलं बाटल्यांचं गाणं आठवतंय ना तुम्हाला? आज रंजना आणि संतोष ते गाणं शिकणार आहेत. त्यांच्याबरोबर तुम्हीही शिका. आधी पहिल्या कडव्याचे शब्द
नीट ऐका आणि रंजना संतोष बरोबर तुम्हीही म्हणा. नीट लक्ष देऊन ऐका आणि मग म्हणा. 10 green bottles standing on the wall. 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 And if one green bottle should accidentally fall, And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. there'll be 9 green bottles standing on the wall. आता रंजना आणि संतोष बरोबर तुम्हीही गाणं म्हणा. 10 green bottles standing on the wall. 10 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 6 green bottles standing on the wall. मजा आली का? आता यानंतर तुम्ही उरलेल्या कडव्यांचा सराव करू शकता. पण आता कार्यक्रम संपण्यापूर्वी शेवटचं कडवं एकदा एकत्र म्हणूया. सुरुवातीची ओळ आहे 1 ग्रीन बॉटल स्टँडिंग ऑन द वॉल. चला तर मग शेवटचं कडवं एकत्र म्हणूया. 1 green bottle standing on the wall. 1 green bottle standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be no green bottles standing on the wall. बरं, आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. पण पाठ संपल्यावर पुढची 15 मिनिटं मगाशी सांगितला तसा सराव करायला विसरू नका हं.